खंडकांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. हा विशेष नमस्कार आज कशासाठी? बाबा, मी पहिल्यांदाच वार्षिकचा निकाल देणार ना. या वर्षीचा रिझल्ट काय लागणार आहे ना देवालाच माहित. तुम्ही सगळे शिक्षक हुशार आहात. आपल्या शाळेचा निकालही दरवर्षी उत्तम लागतो. थोडी मेहनत घेतली तर आपले विद्यार्थी नेत्रदीपक यश मिळवू शकतील. प्रिन्सिपाल मोहितांच्या आदर्श विद्यालयाची जागा मी खाबीज करणार. मी तुम्हाला आता फक्त 15 दिवसांचा वेळ देतोय. या 15 दिवसात तुम्ही संपूर्ण रक्कम भरली नाहीत तर आम्हाला शाळेला सील ठोकावं लागेल. अरे, तू इथेच आहेस? मस्त झालं बाई शॉपिंग. ए, पण तू का नाही आली माझ्या बरोबर? इतकं सुंदर प्रदर्शन होतं साड्यांचं. अगं, माझ्याकडे पुष्कळ आहेत साड्या. आता साड्या बघायला काय पैसे पडतात का? तेही खरं आहे म्हणा तुझं. पण अगं, मी तुझ्याबरोबर आले असते आणि मग यांची यायची वेळ होईपर्यंत परत नसतो आलो. बरं नाही वाटत मला. काय बरं नाही वाटत? आपण बायकांनी आयुष्यभर नवऱ्याची वाट बघत घरी बसून राहायचं का? शेवटी भाऊजी घेतात की त्यांच्या हाताने सगळं. तुझं पण ना. तरी बरं, आमच्या ह्यांच्यासारखं नाहीये. जाऊ दे ना. अगं, ज्याच्या त्याच्या आनंदाचा प्रश्न आहे. प्रत्येकानं आपल्या पद्धतीने संसार करावा. म्हणूनच केलीस ना वेगळी चूल. हो, पण मला वाटतं की वेगळं वेगळं राहिलेलंच बरं असतं. मी यांना म्हटलं सुद्धा होतं की दुसरं घरच बघा म्हणून, पण भाऊजींनी अडवलं ना. उमा, आपली मुलं बरोबरीची आहेत. एकत्र वाढली राहिली तर एकमेकांकडून खूप शिकण्यासारखं आहे त्यांना. हा, तेही खरंच म्हणा. पण चांगलंच शिकली एकमेकांपासून म्हणजे बरं. एक बोलू? बोल की. नको बाई, रागावशील उगाच. अगं, इतक्या वर्षात रागावले का कधी? बोल. सुधा, तुला असं नाही वाटत आसावरी आणि अंतराला तू जरा जास्तच पदराखाली झाकून घेतलंयस म्हणून? म्हणजे उद्या त्या लग्न होऊन मोठ्या शहरात गेल्या ना तर त्यांचं होणार कसं ना? अगं, तू नाही का लग्न होऊन मोठ्या शहरातून छोट्या गावात आलीस आणि घेतलंस की स्वतःला सामावून? अगं हो, पण माझी गोष्टच वेगळी आहे. अंतरा आणि सावरी पण कुठेही ऍडजस्ट होतील. हो, होतील. आपण म्हणतो खरं, पण या अशा खाली मान घालून चालणाऱ्या मुली असतात ना, याच दिवे लावतात एक दिवस. दिवे लावतीलच, पण यशाचे खात्री आहे मला. हो दे, तसंच हो दे. काय मग आसावरीच्या लग्नाचं काय ठरलंय? नाही. चहा टाकू का? नाही, नको कोकम सरबत घेताय? नको. पाणी दे थोडंसं. नाही तर नको. मी असं करतो, मी आज जाऊनच पडतो. मुली आल्या का? येतीलच आता एवढ्यात. बर. शाळेत काहीतरी बिनसले का? अगं, एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते काय सोपं आहे? हो, खरंय. शिवाय रिझल्टचं पण काम चालू असेल ना. आपली पोरं परीक्षेत काय उजेड पाडणार आहे कोणास ठाऊक. अंतराची नाही काळजी मला. छान मार्क मिळून पास होईल ते. कीर्ती, आपली सुद्धा नावं अशी कधी लिहिली जातील का ग? अगं, त्यासाठी हुशार असायला लागतं आणि भरपूर अभ्यास पण करायला लागतो. पण त्यासाठी ना शिक्षक सुद्धा चांगले हवेत.
आपले काय काय शिक्षक तर अगदी जीवावर आल्यासारखं शिकवतात नाही. पण आपल्या मोहिते सरांचं तसं नाही हा. त्यांचं शिकवणं की नाही मला खूप आवडतं. त्यांचा तास कधी सुरू होतो आणि कधी संपतो ते कळतच नाही. मोहिते सर ना त्यांच्या मुलींना घरी स्वतः शिकवत असणार म्हणून दोघेही पहिले आल्या. काय ग, शाळेतल्याच सगळे सर घरी पण स्ट्रिक्ट असतील ना? नाही ग, ते फक्त आपण चुकतो ना तेव्हाच ओरडतात. इतर वेळेस ते त्यांच्या मुलींशी जितक्या प्रेमाने वागतात ना तसेच आपल्याशी वागतात. मला खूप भीती वाटतेय ग. अगं होशील पास. काय ग नेहा, तुमच्या वेळेस सॉलिड कॉपी झाली होती म्हणे. तू केली नव्हतीस ना कॉपी? केली. अगं सगळेच कॉपी करत होते. नेहा, हे जर बाबांना कळलं ना तर मग बघ तुझं काय होतंय ते. नाही, तू काकांना सांगणार नाहीये. मी सांगणार नाही. एक मिनिट. नेहा, कॉपी करूनही एवढी घाबरतेस तू? अगं घाबरणारच, कारण मॅडमनी कॉपी केली आहे, पण जे लिहिलंय ते बरोबर आहे का चूक आहे ते कुठे माहितीये तिला. असं आता पुरे झाला हा विषय. ओके, पुरे झालाय. बरं साक्षी मॅडम, आपण काय करायचं ठरवलंय? मी काय ठरवणार, डॉक्टर व्हायचं होतं. पण आईकडे एवढे पैसे कुठे आहेत ग? मिळेल अशीच बँकेत कुठेतरी नोकरी. साक्षी तुला सांगू, मला तर असं झालंय ना की कधी एकदा मी ग्रॅज्युएट होते. एकदा ग्रॅज्युएशन झालं ना की मला पण ताईसारखी एखादी चांगली नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभं राहायचं. घरी मदत करायची, लहान लहान मुलांना शिकवायचंय. त्यात पण एक वेगळाच आनंद असतो ग. आपण जेव्हा लहान असताना बोबड्या स्वरात आई बाबा म्हणतो ना, तेव्हा आपल्या आई बाबांना जो आनंद होतो तसाच आनंद शाळेत लहान मुलांना शिकवून मिळतो, असं आमचे बाबा म्हणतात. अहो, मी काय म्हणत होते, अहो आल्यापासून अस्वस्थ दिसताय. शाळेत काही झालंय? नाही, काय नाही का. रिझल्टचं काही टेन्शन आहे का? नाही, माझ्या मुलांवर विश्वास आहे. पण मग काय झालंय? माझ्यापासून लपवून ठेवताय काहीतरी. सगळा त्रास एकट्याने सोसायची तुमची सवय कधी जाणार? हे बघ, ते जाऊ दे. सकाळी त्या बाबूरावांचा फोन आला होता ना, काय म्हणाले ते? खूप छान स्थळ आणलंय त्यांनी. मुलाचं नाव सचिन म्हात्रे, इंजिनियर आहे, एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. काका, अरे तुम्ही कधी आलात? ते आलेत कधीच, पण तू कुठे निघालास आता? ती नेहा आली नाही ना अजून, म्हणून आईने बघायला पाठवलंय. बरं जा, पण लवकर या रे. हो काकू. सावरीला उशीर झाला ना आज. येईल एवढ्यात, पानं घेते तोपर्यंत. जाम कंटाळा येतो यार. रिझल्ट लागेपर्यंत आपण काय असं घरातच बसून राहायचं? पिक्चरला जाऊया. 8:30चा शो आहे शहरामध्ये, इंग्लिश पिक्चर आहे. व्हेरी गुड आयडिया. आपण किती दिवसात पिक्चरला नाही गेलो ना. हो. 8:30चा शो, परवानगी मिळणार आहे, वाट बघा. अरे काहीतरी आयडिया शोधायला पाहिजे. आयडिया 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 विचार करा. एक आयडिया आहे. काय? बोल. ती बघ, तुळशीजवळ. सुखी रहा बालिके. टाई टाई टाई. ये ना ये. एक मिनिट, मला काम. त्या भावंडांमध्ये बसून जरा गप्पा मार. इकडे ये, माणसात ये. तू काय झाली आमच्या बरोबर गप्पाच मारत नाही? आम्ही किती वाट बघत होतो तुझी. बस बस ना. तू खूप दमलीस का ग? तुझं अंग दुखतंय? ती करतेस ग तू. काय चाललंय अंतरा?
मला माहितीये आईला फक्त तूच मदत करतेस ना, म्हणून तिला तूच आवडतेस. पण आता मी पण तुझ्यासारख्याच पोळ्या करायला शिकणार आहे. खरंच 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 खरंच. एक मिनिट काय हवंय? काय हवंय? कशासाठी हा मस्का लावणं चाललंय? आम्हाला पिक्चरला जायचंय आता. आत्ता? हो. पिक्चरला? हो. परवानगी मिळणार नाहीये ती आम्हाला. तू बाबांकडे जायचंस आणि परवानगी मागायचीस म्हणजे मिळेल. आत्ता मी बाबांकडे जायचं आणि परवानगी काय बऱ्यात ना? अगं तुला बाबा परवानगी देणार नाही. अगं लगेच जायचंय. 8:30चा शो आहे, आपल्याला जायला उशीर होईल. एक मिनिट, आता लगेच कशी मी बाबांकडे मी नाही जाणार. एक मिनिट, आणि आईला काय सांगणार? अगं बाई, आलात तुम्ही एवढ्यात? ऑफिस संपल्यानंतर रोज घरीच येतो मी. जाऊ परत? कळलं. हे पैसे ठेव. किती आहे? 5,000 आहेत. काही म्हणा, नोकरी अशी असावी ज्याच्यामध्ये वरकमाई असेल. हल्ली पगारामध्ये भागतंय कुठे? आता भाऊजी जर तुमच्यासारखे सरकारी नोकरीत नाही तर कंपनीत असते ना, तर त्यांचीही परिस्थिती चांगली असती. पण त्यांनी पत्करला हा असला भिकार व्यवसाय. मी काय म्हणते, आता यांना कोणी मेडल देणार आहे का शाळा सुरू करण्याबद्दल आणि अनाथ मुलांना फुकट शिकवण्याबद्दल? याला म्हणतात लष्कराच्या भाकऱ्या भाजणं. तू तोंड सांभाळून बोला. अहो, हे बघ, दादाबद्दल बोललेलं मला आवडत नाही, तुला माहिती आहे ना, आणि तुझी लायकी सुद्धा नाही येते. तुला ना कधी कळणार नाही दादांचं मोठेपण. आम्ही नोकऱ्या करण्याकरता शिकलो, त्यांनी कधी शिकवण्याला नोकरी मानलंच नाही. व्रत आहे त्याचं, ते व्रत. पण वास्तव वेगळं आहे हे मलाही नाकारता येत नाही. या डिग्र्या आहेत ना आमच्या डिग्र्या, आता फक्त भिंतीवर लटकवायच्या लायकीच्या राहिल्या. कारण त्या कागदांपेक्षा या कागदांना जास्त महत्व आहे ना दुनियेत. जेवायला वाढ चल. बाबा, अरे ये बेटा ये. काय म्हणते तुझी शाळा? छान. आणि रिझल्ट लागले का तुझ्या शाळेचे? हो, रिझल्ट लागले. अच्छा. पण 10वीचे वर्ग चालू आहे त्याच्यामुळे जावंच लागतंय. हो हो. आणि तुझ्या कन्फर्मेशनचं काय झालं? नाही, शहरातली शाळा, जास्त पगार, जास्त वाव म्हणून आपली शाळा सोडून तू शहरातल्या शाळेत नोकरी घेतलीस. हो. नाही, कन्फर्मेशन 10-15-20 दिवसात होणारच. नक्कीच होणार. अरे हो, तुला एक पुस्तक दाखवायचं होतं. कुठे ठेवलंय मी? कुठे ठेवलंय बाबा? तुमच्याकडे आमचं तुमचं काम होतं तुमच्याकडे. आमचं? माझं तुमच्याकडे एक काम होतं. बर. अंतरा, नील, नेहा, या इकडे या. या 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 या. छान. नाही, प्रस्तावना लक्षात आली माझ्या. कुठला चित्रपट वगैरे पाहायला जायचं होतं का? अरे काका, तुम्हाला कसं काय कळलं? आज काही पहिल्यांदा येत नाही तुम्ही मुलं माझ्याकडे. लहानपणापासूनची सवय आहे तुमची. काही हवं असलं तर सावरी ताईला पुढं करायचं. काय बरं, कुठला चित्रपट पाहताय? काका, क्रॅश एक नवीनच इंग्रजी चित्रपट आलाय. इट्स अ व्हेरी गुड मूवी. खरंच चांगला आहे. अरे, इंग्रजी चित्रपट कसले पाहता? मराठी चित्रपट पहा. हल्ली बरेच मराठी चित्रपट येत आहेत दर्जेदार. आम्ही येतो तुमच्या बरोबर. सावरी,
मी आणि तुझ्या आईने बऱ्याच दिवसात मराठी चित्रपट पाहिलेला नाही. आमची तिकीट काढा, सगळेच जाऊया. काय चालेल, मस्त. या आता. बाबा येऊ मम्मी? हो या. अगं थांब 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 थांब. अगं चेष्टा केली तुझी. जा जा, इंग्रजी चित्रपट पाहायचा आहे ना. जा जा, तू जाणार म्हणजे चांगलाच असणार. माहिती खूप चांगला आहे तो. जा खरंच जाऊ? जा. थँक्यू बाबा. हो. बाबांनी सिनेमा बघायला दिलीत ना शेवटी परवानगी. आता यायला उशीर होईल त्यांना. काय एक एक बातम्या ऐकतो आपण हल्ली. काही होत नाही. तुम्ही फार लाड करता हा मुलींचे. अगं जोवर जवळ आहेत तोवर लाड करायचे. बरं, वाढतेस ना? हो, तुम्हाला वाटते? मुलं आली की मी बसेल. अरे हो हो हो. दादा अजून पेपर आला नाही रे. आपण दुसरा पेपरवाला लावूया. 8 वाजले म्हणजे आता पेपर आला ते बातम्या सगळ्या शिळ्या झालेल्या असणार. अरे धनंजय, बातम्यांचा वेग एवढा प्रचंड वाढलाय की आत्ताची बातमी पुढल्याच क्षणाला शिळी होऊन जाते. तरी सुद्धा 30 बातमी उघडल्यात त्यांना काय धन्यता वाटते देव जाणे. नाही नाही, पेपर बरा. अहो मी काय म्हणतेय, ही मुलं कुठे गेली सकाळी सकाळी? फिरायला गेली आहेत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॉम. झाले का प्रभात फेरी? हा तुमचा निर्भीड. वा वा. हॅलो, हा मोहित्यांचं घर? नाही, मी त्यांचा धाकटा भाऊ बोलतोय, धनंजय. काय बातमी? कसली बातमी? हां बर बर, ठीक आहे ठीक आहे. उमा, उमा, वहिनी, अरे नील, नेहा, सावरी, मुलांनो या रे, या जरा लवकर खाली या. खाली या, खाली या. धनंजय काय तुम्ही मुलांनो पटकन खाली या रे. आधी ये म्हटलं ना, चल लवकर. म्हणजे काय झालं काय? दादा, तुझी ना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. अरे अरे आई, आज तुझं स्वप्न खऱ्या अर्थी पूर्ण झालं. थँक्यू. हो, इतकी वर्ष तुम्ही शाळेसाठी इतके कष्ट काढले, धडपड केली, त्याचं सार्थक झालं आज. हो ना, आजकाल पदरचे पैसे घालून कोण शाळा काढतंय? अरे दादा, शाळेच्या बांधकामाला तुझा हातभार लागलाय. खरं आहे रे, खूप जीव आहे माझा त्या शाळेवर. स्वप्न आहे माझं, गरीब आणि उपेक्षित विद्यार्थ्यांकरता शाळा काढायची आणि त्या शाळेचं नाव उज्ज्वल करायचं. पण खरं सांगायचं म्हणजे ह्या पुरस्कारावर तुम्हा सर्वांचा हक्क आहे. तुम्हा सगळ्यांची खूप खूप मदत झाली, खास करून तुमच्या आईची. काहीतरीच काय. नाही, खरंय, तुम्ही आमचे शिक्षक ह्याच मंडळींचा या पुरस्कारावर हक्क आहे. पण पल्ला अजून खूप लांबचा आहे.
आपल्या शाळेला खऱ्या अर्थानं आदर्श विद्यालय बनवायचं आहे. अरे कीर्ती, अभ्यास सुरू केलास का? हो सर, पण फिजिक्सची भीती वाटतेय. त्यात काय घाबरायचं, मी आहे ना. तू एक काम कर, मला संध्याकाळी 6 वाजता शाळेत येऊन भेट. मी तुझा एक्स्ट्रा क्लास घेईन. खरंच सर? मी तुला सगळं नीट समजावून सांगेन. मग येशील ना? हो सर, नक्की येईन की. चल का.